डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। घटना कांबा गांव की है, जहां जमीन विवाद को लेकर हुए झगड़े में परिसर के 4 लोगों ने एक युवक की बेरहमी से पिटाई कर दी। पीटे गए युवक का नाम किरण भोईर है। उनके घर के बगल में ही देवगन भोईर का घर है। 15 मार्च 2024 को देवगन भोईर ने मजदूर मिस्त्री के साथ लेकर परिसर से एकमात्र सड़क को बंद करने का काम शुरू किया। इस काम का किरण भोईर और परिवार के अन्य सदस्यों ने विरोध किया था, जिससे गुस्साए 3-4 लोगों ने मिलकर काम पर जा रहे किरण भोईर को रोका और किरण की पिटाई कर दी। किरण भोईर को इलाज के लिए उल्लासनगर के सेंट्रल अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस ने किरण भोईर का बयान ले लिया है और पुलिस आगे की जांच कर रही है। माझं नाव किरण भोईर आहे, कांबा गावात मी राहतो। काय झालं त्या सगळं? मला 4 लोकांनी मारहाण केलेली आहे। 4 माणसांनी। तुम्ही मारहाण केली, कशाबद्दल मारहाण केली? ते आमचे भाऊबंद आहेत, तेही मला मारहाण केली आणि त्याचा मेहुणा एक आहे, त्यांच्या घरी कामाला एक पोरगा आहे, त्यांनी त्याच्या पोरांनी मारहाण केली। कशामुळे, काय कारण काय होतं मारहाण? ते आमच्या घराच्या पुढे जायला रस्ता आहे ना, त्याच्याबद्दल मारहाण केलेली। ते रस्ता हडप करण्याचा प्रयत्न करतात आमचा। ते मी किती रस्त्याने किती अडक करतात? ते 6-7 फुटाचा रस्ता आहे तो, आणि ते 2-3 फूट ठेवतात असं बोलतात। ते मला मान्य नाही। मला जे ग्रामपंचायत किंवा कुठून भेटेल तसा रस्ता 6 फुटाचा पाहिजे मला। मी ग्रामपंचायतला पण याच्याबद्दल सांगितलेलं आहे। एक तहसीलदार पण मध्ये पण पेपर दिलेले आहेत, व्हिडिओ कडे पण दिलेले आहेत, पण अजून काही जवाब आलेला नाही मला। म्हणजे मारहाण कधी झाली? ही काल झाली मला मारहाण। किती लोकांनी मारलं? 4 लोकांनी मारलं। त्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये केली? आता ते पोलीस येऊन गेले, इथून जबाब घेतला माझा, गेलेत। कधीपासून वाद चालू आहे? झाला 1 महिना झाला त्याला। त्या लोकांनी मारहाण केली तुम्हाला, ते लोकांचं पूर्ण नाव? जय देवगन भोईर, एक निखिल शांताराम शिरोशे आणि एक अविनाश मेरकोटे म्हणून आहे, त्यांच्या इथे कामाला। तो एक देवगन भोईर। एकूण तिथं जे जागा आहे तिथं एकूण किती लोकांचे घर आहेत? पाठीमागे आहेत, आमच्या अंगणातूनच जातात, कारण की ते पण आमचे भाऊबंद आहेत। बाकी दुसरे आहेत निश्चिते वगैरे, ते पण आमच्या अंगणातून जातात। बाकी हे आम्हाला त्रास देतात इकडे। आता काल तिथे पायरी जवळ माझ्या आता हे ठेवले होते दगडी वगैरे, ते आता इकडे विटा वगैरे ठेवलेत। ते मी बोलत जाऊ दे, करतात तंग करतात तर करू दे, पण ते काल तिथे दगडी ठेवले होते ना, ते मी उचलून फेकून दिल्या। त्याच्याबद्दल ते मला शिवीगाळ केली, मारहाणीचा प्रयत्न केला, पण ते काही मारहाण करू शकले नाही त्यावेळेस सकाळी, कारण की आजूबाजूची लोक पण जमली होती तेव्हा। ते मला एकट्याला बघितलं आणि मी कामावर चाललेलो, ड्युटीवर चाललेलो, सेक्रेड हायस्कूलमध्ये मी कामाला आहे, बस चालवतो। तर मी असं बस स्टॉपवर गेलो आणि ते बस स्टॉपवर मी साईडला गाडी लावली आणि फ्रेश व्हायला सलूनकडे गेलो। सलूनमधून आलो, बाहेर निघताच त्याही मला डायरेक्ट अटॅक केला, मारहाण केली डायरेक्ट। माझ्या डोक्यावर वार केले, ते हॉकीने, दांडकाने, हातावर वार केलं इथे। मागे केलेली, आता पोलीस इथे येऊन गेले, माझा जबाब घेऊन गेलेत।